भगिनींच्या साक्षीने सांगतो, आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये अजिबात नकोय। आम्हाला आमची बहिणी सुरक्षित पाहिजे, आम्हाला आमची बहिणी सुरक्षित पाहिजे, आम्हाला आमची आई सुरक्षित पाहिजे। सामील होते। सगळ्या शाळेच्या विद्यार्थिनी, वकील, सगळे पक्षाचे पदाधिकारी आहेत। आम्ही न्याय मागणार, न्याय नाही मिळाला तर आम्हाला छत्रपती शिवरायांनी शिकवण दिलेली आहे, टकमक टोकावरून आम्हाला निकाल लावता येतो। या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणीहून आम्ही कलेक्टर कचेरीवरती इथे आलेलो आहे आणि हा मोर्चा इथे आम्ही निवेदन देऊन महाराष्ट्र सरकार आणि देशाचे केंद्रीय मंत्री यांना हे निवेदन कलेक्टर थ्रू दिलेलं आहे। मुख्यमंत्री हे राजकारण आहे असं सांगितलं काय? हो बरोबर आहे ना, ज्यांना इलेक्शनच्या तोंडावर लाडकी बहीण आठवते आणि लोकसभेमध्ये सख्या बहिणीला उपमुख्यमंत्री पाडायला तयार होते
करतात ते पाहिलेलं आहे राज्याने देशाने. त्यामुळे राजकारण कोण करताय? जनता सुखी आहे. काही सांगायला काल एका महिला पत्रकाराला पण वार्ता संस्थांमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांनाही विचारलं जातं की तुमच्यावरती रेप झाला, जसं काय तुमच्यावरती रेप झाला अशा पद्धतीने वाटतं. अतिशय नीच मानसिकता म्हात्रे नावाचे नगराध्यक्ष शिंदे गटाचे, त्या नराधमाचा सुद्धा मी निषेध करते. एक पत्रकार चौथा स्तंभ या देशाचा जर विचारतो तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही असं बोलता, तुमच्यावर बलात्कार झाल्यासारखं तुम्ही ओरडता. ह्या माणसाचा निषेध करते. आणि शिंदे साहेबांना जर खरंच महाराष्ट्र धर्म आठवत असेल त्या माणसाला निलंबित करून त्याच्यावरती IPCचे कलम लावून जेलमध्ये म्हात्रेनं टाकलं पाहिजे या मताची मी आहे. आज आम्ही या ठिकाणी बदलापूर किंवा समजत आपण सगळीकडे जे पाहतो या ठिकाणी सर्व शाळा कॉलेजेस महाविद्यालयाच्या मुली सर्व सगळ्यांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. जनतेचा एवढा रोष वाढलेला आहे की आपण त्याचा विचारच करू शकत नाही. आणि आजचा आमचा मोर्चा फक्त चेतावणी होती आणि ह्याच्यानंतर जे काही होईल त्याला सर्वस्वी सरकारचं होतं. आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की गद्दारी मारू शकत नाही. गद्दार लोक गद्दारी कधीच मारू शकत नाही. त्यामुळं सगळ्या त्यांनी सुधारावं आणि आता तरी त्यांनी फास्ट ऍक्शन घ्यावी एवढीच आमची मागणी. सकल मराठा समाज धाराशिवच्या वतीने आज कलेक्टर ऑफिस इथे आम्ही निषेध मोर्चा सरकारचा काढण्यात आलेला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये सतत रोज महिलांवर अत्याचार होत आहेत, तर सरकार कुठल्याही गांभीर्याने दखल घेत नाही. याच्यासाठी आज आम्ही एक चेतावणी मोर्चा आज काढलेला आहे. याच्यानंतर मात्र आम्ही संविधानाचा न विचार करता जो आमच्या हातात येईल त्या हिशोबाने आम्ही त्यांचा समाचार घेऊ.